खालापूर तालुक्यातील तहसील कार्यालयात 26 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल हाडप यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्यावर शासन परिपत्रक फाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कार्यालयातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात पाहणी केली. त्यावेळी अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. तहसीलदारांना शासन निर्णय क्रमांक समय 2016/प्र.क.62/18 दिनांक 24 फेब्रुवारी 2020 दाखवण्यात आला असता त्यांनी उद्धट वर्तन करून परिपत्रकाची प्रत फाडून कचरापेटीत टाकल्याचा आरोप आहे. चल निघून जा इथून, व्हिडिओ चालू करायचे नाही, जसं GR आहे आपल्याकडे व्हिडिओ चालू करायचा अशी त्यांनी सांगितलं आणि आम्हाला उचकून लावल्यासारखं केलं. जर आमच्यासारख्यांना जर उचकून लावतात तर सामान्य नागरिकांना तर ते उभे पण नसतील करत. शासनाच्या फक्त कर्मचाऱ्यांना आणि जे अधिकारी आहेत त्यांना फक्त शासन निर्णयाने सांगितलेलं आहे की बघा तुम्ही वेळेवर या. तो GR जर त्यांना दाखवण्यासाठी आपण आलो असेल, त्यांना देण्यासाठी आलो असेल आणि तेच अधिकारी आपल्या महाराष्ट्राचा जो विधानसभा जिथं आपले कायदे तयार होतात, GR तयार होतात, त्या GRला जर हे प्रशासकीय लोक जे ते आपले सेवक आहेत ते जर त्यांना कचऱ्याची टोपी दाखवत असेल तर मग अशा तहसीलदारांना आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री यांना मी तुमच्या व्हिडिओमार्फत मी अपील करतो की अशा उर्मट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आमची प्रखरतेने मागणी आहे.